4 ऑक्टोबरला मुख्यमंत्री फडणवीसांनी बोलावली ओबीसी नेत्यांची बैठक। सकल ओबीसी नेते बैठकीला उपस्थित राहणार। विजय वडेट्टीवारांची माहिती। प्रांजल खेवलकरांनी ड्रग्सचं सेवन केलं नसल्याचं रिपोर्टमधून स्पष्ट। ड्रग्स मागवल्याचा इंस्टाग्राम मेसेजचा पुरावा म्हणून आरोपपत्रात उल्लेख, तर फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये घटनास्थळी ड्रग्स मिळाल्याचाही समोर। पूजा खेडकरची आई मनोरमा खेडकरचा कोर्टात अजब दावा। क्लीनरचं अपहरण नाही तर पाहुणचार केला। ड्रायव्हरनं क्लीनरला सकाळी बस स्थानकावर सोडल्याचीही दिली माहिती। ठाकरेंच्या शिवसेनेकडे विचारच शिल्लक नाहीत। चुकीचा प्रचार आणि काँग्रेस समोर लाचार। आशिष शेलारांची ठाकरेंच्या दसरा मेळाव्यावरून जोरदार टीका। ठाकरेंच्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्यावरून केशव उपाध्यायांचा खळबळजनक दावा। दसरा मेळाव्याचा खर्च 63 कोटींच्या घरात असल्याची केशव उपाध्यायांची माहिती। उपाध्यायांच्या दाव्यानं वादाला तोंड फुटण्याची शक्यता। शिंदेंच्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्याचा टीजर जारी। चला लुटायला शिवसेनेच्या दसरा मेळाव्याचं सोनं। टीजरमध्ये विशेष उल्लेख। दसरा मेळाव्याच्या तोंडावर मनोज जरांगेंची प्रकृती बिघडली। व्हायरल तापामुळे जरांगेंना छत्रपती संभाजीनगर रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं। मात्र दसरा मेळाव्याला जाण्यावर जरांगे ठाम। धनगर समाजाला एसटी आरक्षण देण्याच्या मागणीसाठी संभाजीनगरच्या गोपीनाथ दांगोडेनं स्वतःला संपवलं। आपलं बलिदान वाया जाऊ न देण्याची सरकारला चिठ्ठीतून केली विनंती। एसटी प्रवर्गातून आरक्षणाच्या मागणीसाठी धनगरांचं राज्यभरात आंदोलन। रास्ता रोको आंदोलन करत सरकार विरोधात घोषणाबाजी। गाळप हंगाम बैठकीत 5 रुपयांवरून साखर कारखानदारांचा गदारोळ। राज्य सरकारनं घोषित केलेल्या 5 रुपये प्रति टन मदतीस कारखानदारांनी केला विरोध। आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा येत्या 5 ऑक्टोबरला अहिल्यानगर दौऱ्यावेळी विविध कार्यक्रमांना लावणार हजेरी। आता बघूया दुपारच्या 100 बातम्या। उद्धव ठाकरेंची आज दुपारी 4 वाजता पत्रकार परिषद पार पडते। दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर ठाकरे नेमकं काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। ठाकरेंच्या शिवसेनेकडे विचारच शिल्लक नसल्याची टीका आशिष शेलारांनी केली आहे, तर चुकीचा प्रचार आणि काँग्रेस समोर लाचार असल्याचंही आशिष शेलारांनी म्हटलंय। ठाकरेंच्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्यावरून केशव उपाध्याय यांनी खळबळजनक दावा केलाय। दसरा मेळाव्याचा खर्च 63 कोटींच्या घरात असल्याची माहिती केशव उपाध्यायांनी दिली आहे। उपाध्यायांच्या दाव्यामुळे वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे। शिंदेच्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्याचा टीजर जारी झालाय। चला लुटायला शिवसेनेच्या दसरा मेळाव्याचं सोनं असा उल्लेख या टीजरमध्ये करण्यात आला। बीडच्या भगवान भक्तीगडावरती भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत उद्या मेळावा पार पडतोय। या मेळाव्याची तयारी आता अंतिम टप्प्यात आली आहे। दसरा मेळाव्याच्या व्यासपीठावरून पंकजा मुंडे नेमकं काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। दसरा मेळाव्याच्या तोंडावरती मनोज जरांगेंची प्रकृती बिघडली आहे। व्हायरल तापामुळे जरांगेंना छत्रपती संभाजीनगरमधील रुग्णालयात दाखल करण्यात आलं। मात्र दसरा मेळाव्याला जाण्यावरती जरांगे पाटील ठाम आहेत। नाशिकमध्ये राज आणि उद्धव ठाकरेंचे एकत्रित बॅनर्स लावण्यात आलेत। उद्या होणाऱ्या दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर शहरात शिवसेना कार्यकर्त्यांकडून बॅनरबाजी करण्यात आली। प्रतिटन ऊसामागे 15 रुपये कपात करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतल्यानंतर साखर संघाचे उपाध्यक्ष प्रताप ओहोळ यांनी टीका केली आहे। ऊस उत्पादक शेतकरी खूप श्रीमंत आहे असं समजू नका। ऊस उत्पादक टिकला तरच कारखानदारी टिकेल असंही ते म्हणाले। काँग्रेसची संविधान सत्याग्रह पदयात्रा वर्ध्यामध्ये दाखल झाली। यावेळेला संघ हा समाजात विष कालवण्याचं काम करतोय, त्यामुळे संघाला विसर्जित करण्याची मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी संघावरती टीका करताना केली। विदर्भासह महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची अवस्था अतिशय वाईट झाली आहे। शेतकऱ्यांची कर्जमाफी करा अन्यथा सत्ता सोडा अशी मागणी यशोमती ठाकूर यांनी केली।
दसऱ्यापूर्वी 70% शेतकऱ्यांना आणि दिवाळीपूर्वी सर्व शेतकऱ्यांना सरकार मदत करणार असल्याचा दावा भाजप नेते संभाजी पाटील निलंगेकर यांनी केलाय. तर मांजरा नदीवरील 6 गेट न उघडल्यामुळे झालेल्या नुकसानीबाबत पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांच्या चौकशीचे आदेश देण्याची माहिती त्यांनी दिली आहे. जालन्यात सुरू असलेल्या दीपक बोराडे यांच्या आंदोलनाला समर्थन देण्याच्या पार्श्वभूमीवर सिल्लोडमध्ये धनगर समाजाच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आलंय. यावेळेला आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली. पैठण ते छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील बिडकीन या ठिकाणी धनगर समाजाच्या वतीने चक्काजाम आंदोलन करण्यात आले. दीपक बोराडे यांच्या वतीने सुरू असलेल्या आरक्षण उपोषणाला पाठिंबा दर्शवण्यात आला. धाराशिवच्या थेर गावातील धनगर बांधव रस्त्यावरती उतरला असून मेंढरं घेऊन धनगर बांधवांनी धाराशिवकडे येणारा रस्ता अडवून धरला. सरकार आंदोलनाची दखल घेत नसल्यामुळे धनगर बांधवांनी आक्रमक पवित्रा घेतलाय. धाराशिवच्या इटकळ सोलापूर महामार्गावरती धनगर बांधवांनी आंदोलन केलं. जालन्यामध्ये दीपक बोराडे करत असलेल्या उपोषणाकडे सरकार दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करण्यात आला. तत्काळ आरक्षणाची अंमलबजावणी करण्याची मागणी सुद्धा केली आहे. आरक्षणाच्या मागणीसाठी धनगर समाज आक्रमक झालाय. सोलापूर हैदराबाद महामार्गावरती रास्ता रोको आंदोलन करण्यात आलंय. मागील 15 दिवसांपासून जालन्यातील दीपक बोराडे धनगर समाजाच्या मागणीसाठी उपोषण करत आहेत. त्यांना पाठिंबा देण्यासाठी आंदोलनाची हाक दिली आहे. जालन्यातील काजळा फाटा या ठिकाणी धनगर समाजाच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. रस्त्यावरती टायर जाळत राज्य सरकारचा निषेध करण्यात आला. जालना परभणी महामार्गावरती धनगर समाजानं चक्काजाम आंदोलन केलंय. वाटूरमध्ये धनगर आंदोलकांनी महामार्ग अडवत धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी केली आहे. दीपक बोराडे यांच्या समर्थनार्थ हे आंदोलन करण्यात आलं. धनगर समाज आरक्षणाच्या मागणीसाठी पुन्हा आक्रमक झालाय. परभणीत ठिकठिकाणी धनगर समाजानं रास्ता रोको आंदोलन केलंय. जालन्यातील उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी हे आंदोलन करण्यात आलंय. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील मुरमा फाटा या ठिकाणी धनगर समाजाने रास्ता रोको आंदोलन केलं. यावेळेला महिलांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला. रायगड जिल्ह्यातील कोळी आदिवासी समाजाने अलिबाग या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयावरती मोर्चा काढला. आमच्या जमातीमध्ये आरक्षणासाठी इतरांना समाविष्ट करू नका अशी मागणी करण्यात आली. धनगर समाजाचे नेते दीपक बोराडे यांच्या उपोषणाचा आजचा हा 16वा दिवस आहे. मात्र अद्याप सरकारने उपोषणाची दखल घेतली नाही. त्यामुळे जालन्याच्या अंबड तालुक्यातील शिरनेर फाट्यावरती धनगर समाजाने टायर जाळत रास्ता रोको आंदोलन केलं. एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळण्यासाठी सिंदखेड राजा या ठिकाणी शेकडो मेंढ्या घेऊन धनगर बांधव रस्त्यावरती उतरले. जोपर्यंत मागण्या मंजूर होणार नाही तोपर्यंत रस्ता सोडणार नाही असा पवित्रा समाज बांधवांनी घेतला. धनगर समाज आरक्षणासाठी आक्रमक झालेला आहे. यावेळेला त्यांनी आमदार अमोल जावळे यांच्या घरासमोर ढोल वाजवत ठिय्या आंदोलन केलंय. येळकोट येळकोट जय मल्हारच्या घोषणा देत त्यांनी परिसर दणाणून सोडला. प्रभादेवी आणि परळ या भागांना जोडणाऱ्या प्रभादेवी पुलाचं पाडकाम रखडण्याची शक्यता आहे. या पाडकामात मध्य रेल्वेने हिरवा कंदील दाखवला असला तरी सुद्धा पश्चिम रेल्वेकडून अद्याप परवानगी मिळालेली नाहीये. पश्चिम रेल्वे एकरकमी 59 कोटींची मागणी करत असल्यामुळे हे पाडकाम रखडण्याची शक्यता आहे. मालाड आणि कांदिवलीमध्ये 2 नवीन जोड रस्ते तयार येणार होते आणि वर्सोवा दहिसर सागरी किनारा मार्गाला पूरक असे हे रस्ते आहेत. त्यामुळे मालाड कांदिवलीतील रहिवाशांना सागरी किनारा मार्गावरून थेट मुंबईत जाता येणं शक्य होणार आहे. या प्रकल्पासाठी 2200 कोटी रुपये खर्च अपेक्षित असून मुंबई महापालिकेच्या पूल विभागाने याकरता निविदा मागवलेल्या आहेत. माडाच्या कोकण मंडळाच्या 5354 घरांच्या आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ओरोस कुळगाव बदलापूर या ठिकाणी 77 भूखंड विक्रीकरता आयोजित सोडतीसाठी मंडळातर्फे सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात आले. नव्या वेळापत्रकानुसार सोडत आता 11 ऑक्टोबरला पार पडणार आहे. माडाच्या घराचा ताबा मिळाल्यापासून पुढील 5 वर्ष हे घर गाळेधारकाला विकता येत नाही. पण यापुढे माडाच्या सोडतीतील घराचा ताबा मिळाल्यानंतर ते केव्हाही विकण्याची मुभा विजेत्यांना गाळेधारकांना मिळण्याची शक्यता आहे. विकास नियंत्रण नियमावली 15 अंतर्गत 4000 चौरस फुटांपेक्षा मोठ्या भूखंडावरील निवासी प्रकल्पातून मुंबई महापालिकेला 800 घरं मिळालेली आहेत. या घरांचा ताबा पालिकेला मिळालेला असून त्यापैकी 586 घरांची येत्या दिवाळीमध्ये लॉटरी काढली जाते. आजपासून आधार कार्डच्या नियमामध्ये बदल झालेला आहे. 10 वर्षांपूर्वीचं आधार कार्ड असल्यास आता अपडेट करणं अनिवार्य केलेलं आहे. आधार कार्डमध्ये नाव किंवा पत्त्यासारख्या सामान्य सुधारणेसाठी 75 रुपयांचं शुल्क लागणार आहे. तुम्ही जर बायोमेट्रिक माहिती जसं की फिंगरप्रिंट फोटो बदलायचा असेल तर त्यासाठी 125 रुपये द्यावे लागतील.
हिवाळा म्हणजे सुकामेव्याचा हंगाम, तब्येतीसाठी ताकद आणि गोड पदार्थांना चव देणारे खजूर, काजू, बदाम, पिस्ता, अंजीर, अक्रोड, मनुके, जर्दाळू यांचा वापर घराघरांमध्ये वाढलेला असतो. आणि अशा वेळेला केंद्र सरकारने दिलासा देत सुकामेव्यावरील GST दर 12% थेट 5%वरती आणलाय. या निर्णयामुळे मुंबईतील ग्राहकांना किलोमागे 40 ते 150 रुपयांचा फायदा होणार आहे. दिवाळीच्या काळात कोकणात प्रवाशांची होणारी गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेच्या समन्वयाने 2 विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतलेला आहे. यामध्ये मडगाव लोकमान्य टिळक टर्मिनस साप्ताहिक विशेष आणि चिपळूण पनवेल मेमू विशेष या गाड्यांचा समावेश असेल. मुंबईतील नागरिकांचा प्रवास अधिक सुरळीत आणि सुसाट होण्यासाठी रेल्वे प्रशासन नेहमीच नवीन उपाययोजना काढत असतं आणि अशातच आता प्रवाशांच्या सोयीसाठी प्रशासनाने पश्चिम रेल्वे मार्गावरती नवीन स्थानकं उभारण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला. यामुळे प्रवाशांचा चांगलाच फायदा होणार आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून आता विना अडथळा उड्डाणं होऊ शकणार आहेत. या विमानतळाला नागरी उड्डाण महासंचालनालयाकडून एरोड्रम लायसन्स जारी करण्यात आलं आहे. राज्यातील कर्करोगाच्या वाढत्या गंभीरतेकडे पाहता उपचार, मनुष्यबळ आणि संशोधन यांचा सर्वसमावेशक आराखडा तयार करण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला. राज्यातील सर्वसामान्य नागरिकांना 18 रुग्णालयातून त्रिस्तरीय दर्जेदार कर्करोग उपचार सेवा उपलब्ध करून देण्यासाठी धोरण आणण्यास मंत्रिमंडळानं हिरवा कंदील दिला. हिंदुस्थानाने गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणात सोनं खरेदी केलेली आहे. गेल्या वर्षभरात सोन्याने भारतीय शेअर बाजारापेक्षा जास्त परतावा दिलेला आहे. त्यामुळे गुंतवणूकदार श्रीमंत झालेत. तसंच सोन्याने विक्रमी उच्चांक गाठलेला आहे. देशातील सोन्याचं मूल्य 30 लाख कोटींवरती पोहोचलंय, जे अनेक देशांच्या GDP पेक्षा सुद्धा जास्त आहे. रिझर्व्ह बँकेने कठोर नियम लागू करून सुद्धा सोन्याच्या कर्जामध्ये प्रचंड वाढ झालेली आहे. सोन्याच्या गगनाला भिडणाऱ्या किमतीमुळे लोक बँक आणि NBFC कडून सोनं गहाण ठेवून कर्ज घेत आहेत. RBIने प्रसिद्ध केलेल्या मासिक बुलेटिननुसार चालू आर्थिक वर्षात जुलैपर्यंत सोन्यावरती कर्ज घेण्याचं प्रमाण तब्बल 122% वाढलं. राज्यातील बहुतांश भागात मुसळधार पावसाने नुकसान झाले आणि अजून सुद्धा काही भागात पूरस्थिती कायम आहे. त्यामुळे 2025-26 मधील ऊस गाळप हंगाम 1 नोव्हेंबरपासून सुरू करण्याचा निर्णय मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला आहे. यंदाच्या हंगामात महाराष्ट्र राज्य कापूस पणन महासंघाला कापूस खरेदीसाठी परवानगी देण्याचा निर्णय केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालयानं घेतला आहे. त्यामुळे भारतीय कापूस महामंडळ लवकरच पणनसोबत करार करण्याची शक्यता आहे. मात्र सध्या पणनकडे निधी उपलब्ध नसल्यामुळे महासंघाचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन आर्थिक मदतीची मागणी केली आहे. रोहित पवार कार्यकर्त्यांसह अतिवृष्टीच्या मदतीसाठी घोषणाबाजी करत छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाले. पोलीस आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये गोंधळ झाला. जिल्हाधिकारी कार्यालयात राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. राहुल गांधी यांना गोळ्या झाडण्याच्या धमकीचा निषेध करत भाजप प्रवक्ता पिंटू महादेवन याला अटक करण्याच्या मागणीचं निवेदन काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रणजितसिंह देशमुख यांच्या उपस्थितीत कराडच्या तहसीलदारांना देण्यात आले. यावेळेला सातारा जिल्ह्यातील काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. मराठा आरक्षणासाठी आंदोलनादरम्यान दाखल झालेले गुन्हे मागे घेण्यासाठी समितीने शिफारस केली. 144 प्रकरणात दोषारोपपत्र दाखल करत 11 गुन्हे मागे घेण्यासाठी शिफारस करण्यात आली.